नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मीरा भोपाळे घेऊन आलेली आहे मराठी व्याकरणातील अलंकार या टॉपिकवरील आयोगाने विचारलेले प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. या अगोदरचा एक पार्ट अलंकारचा अपलोड झाला आहे. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मेहनती व गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. प्रश्न क्रमांक 16. कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो? तर तो यमक अलंकार होतो. जसं की सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. आता घडो आणि पडो हे जे शब्द आहेत यानुसार आपल्याला यमक अलंकार आहे असं सांगता येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, यमक अलंकार. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण यमक अलंकाराची व्याख्या पाहिलेली आहेत. आज आपण यमक अलंकाराचे वैशिष्ट्ये पाहूया. नादमाधुर्य हे एक मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल यमक अलंकाराचं. ते कसं काय? तर या अलंकारामुळे कवितेतील एक प्रकारची लय किंवा चाल मिळत असते. त्याचबरोबर अक्षराची पुनरावृत्ती, जसं की स्वरांची किंवा व्यंजनांची ठराविक क्रमाने पुनरावृत्ती होते. आणि तिसरं आणि मुख्य वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की अर्थभिन्नता. म्हणजे कसं? तर पुनरावृत्ती होणाऱ्या शब्दाचे अर्थ मात्र वेगवेगळे असू शकतात, पण त्याला यमक अलंकार म्हणून ओळखलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 17. अमृताहूनही गोड नाम तुझे देवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हे व्यतिरिक्त अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर व्यतिरिक्त अलंकाराची व्याख्या पाहूया. त्या अगोदर थोडक्यात सांगायचं झालं तर व्यतिरिक्त अलंकार म्हणजे ज्याची तुलना करायची आहे, जो की उपमेय म्हणून आपण ओळखतो. ते ज्यामुळे तुलना करायची आहे, ज्याला आपण उपमान म्हणून ओळखतो, त्यापेक्षा गुणाने वरचढ दाखविले जातं, त्याला आपण व्यतिरिक्त अलंकार म्हणू शकतो. त्याला पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा अर्थ अलंकार म्हणून आपण त्याला ओळखत असतो. जेव्हा कोणत्याही उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो. यानंतर प्रश्न क्रमांक 18. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी यामधला आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. हा उपमा अलंकार आहे. कारण सावळाच रंग तुझा कशापरी कशासारखा आहे? तर तो पावसाळी नभापरी. त्याच्यामुळं याच्यामध्ये उपमा दिलेली असल्यामुळे उपमा अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जशा मी व्याख्या देत जाते तसं तुम्ही व्याख्या लिहून घेत जा, जेणेकरून तुमचा अभ्यास जास्त सखोल आणि व्यवस्थितरित्या होईल. आता ही उपमा अलंकाराची व्याख्या आहे, त्यामुळं ही वहीमध्ये लिहून घ्या. चला. जेव्हा दोन वस्तूमधील स्वाधर्म्य किंवा साम्य किंवा सारखेपणा चमत्कारिपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा त्याला उपमा अलंकार असं म्हणायचं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी करणे म्हणजे उपमा अलंकार होय. ह्या दोन्ही व्याख्या व्यवस्थित वहीत लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला उपमा अलंकारावर येणाऱ्या जे बी प्रश्न असेल ते व्यवस्थित यानंतर प्रश्न क्रमांक 19. गडद निळे शीतल तनू चप्पल चरण अनिल गण निघाले हे कशाचे उदाहरण आहे? तर हे अनुप्रास अलंकाराचे उदाहरण आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अनुप्रास अलंकाराची व्याख्या सांगितलेली आहे. आज अनुप्रास अलंकाराचे वैशिष्ट्य पाहूया. तर मुख्य वैशिष्ट्ये आहेत तर अक्षराची पुनरावृत्ती. एकाच अक्षराचा वापर पुन्हा पुन्हा केला जातो, ज्यामुळे नादमाधुर्य येतं आणि ही पुनरावृत्ती ऐकायला गोड वाटते आणि कवितेला लय प्राप्त होतो. आणि ते अक्षर शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी कोठेही असू शकतं, त्यामुळे माधुर्य तयार होतं, असं ज्याला अनुप्रास अलंकार म्हणून आपण
ओळखू शकतो. परत एकदा अनुप्रास अलंकाराची व्याख्या ऐका आणि वहीत लिहून घ्या. जेव्हा एखाद्या कवितेच्या चरणात एकाच अक्षराची किंवा वर्णाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा काव्य सुंदर वाटते तेव्हा त्यास आपण अनुप्रास अलंकार म्हणून ओळखतो. ही वहीत व्याख्या लिहून ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 20. भिंत खचली कलथुनी खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारू बसू परवा तो, खिन्न निरस एकांत गीत गातो. या पंक्तीतील अलंकार कोणता? तर हा अलंकार स्वभोक्ती अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. आता स्वभोक्ती अलंकाराची व्याख्या पाहूया, जी की तुम्ही वहीत लिहून घ्या. स्वभोक्ती अलंकार म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूचे, प्राण्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे वर्णन आहे तसे हुबेहूब किंवा वास्तववादी केले जाते तेव्हा त्यास आपण स्वभोक्ती अलंकार असं म्हणू शकतो. यात कल्पनेपेक्षा वास्तवावर जास्त भर दिलेला असतो. म्हणजे हा अलंकार आपल्याला असा सांगता येईल की अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत सांगितलेला राहतो. त्यामुळे याला स्वभोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. यानंतर प्रश्न क्रमांक 21. पुढील काव्यपंक्तीत डॅश डॅश अलंकाराचा वापर केला आहे. अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. तर याच्यामध्ये यमक जुळत आहे त्यामुळे हा यमक अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 यमक अलंकार. यानंतर प्रश्न क्रमांक 22. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय स्वार्थाचा न आवडो. तर या काव्य पंक्तीमध्ये किंवा ओळीमध्ये अलंकार ओळखा म्हणून विचारले आपल्याला. यामध्ये सुद्धा घडो, पडो, न आवडो, झडो असे यमक आहे. त्यामुळे हा सुद्धा यमक अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश हा अर्थ अलंकार नाही. तर यमक अलंकार हा अर्थ अलंकार नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता सलग 21, 22, 23 हे आपल्याला यमक अलंकारावर आलेले आहेत, ज्याची की व्याख्या, मुख्य वैशिष्ट्य मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही वहीत लिहून काढायचं. यानंतर प्रश्न क्रमांक 24. पुढील काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? तर ओळी आहेत. तुझसाठी मरण ते जनन, तुझ विना जनन ते मरण, तुझ सकल चराचर. आता यामध्ये काय सांगितलंय तर विरोधाभास दिसते आपल्याला. कसा की तुझसाठी मरण ते जनन म्हणजे मरण ते जगणं आणि तुझं विना जगणं ते मरणं असं सांगितले. त्यामुळं आपल्याला याच्यामध्ये काय दिसते तर विरोधाभास दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 विरोधाभास अलंकार. तर आता आपण याची व्याख्या पाहून घेऊया विरोधाभास अलंकाराची. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा विधानात वारंवार पाहता विरोध जाणवतो पण प्रत्यक्षात मात्र तसा विरोध नसतो तेव्हा त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात. जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना दोन परस्पर विरोधी शब्दाचा वापर केला जातो पण त्या विधानाचा अर्थ अधिक प्रभावी वाटायला लागतो तेव्हा आपण विरोधाभास अलंकार म्हणून ओळखत असतो. ही व्याख्या तुमच्या वहीत लिहून ठेवा. प्रश्न क्रमांक 25. हा आंबा प्रत्यक्ष साखरच या विधानातील उपमान ओळखा. तर आपल्याला सांगता येईल की आंबा हा प्रत्यक्ष आहे आणि त्याला उपमा दिली साखरेची. म्हणून याच्यातलं उपमान कोणतं आहे तर साखर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 26. आता याच्यामध्ये आपल्याला परत एकदा अलंकार ओळखा असा प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला आहे किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार, शिरोभागी तांबडा तुरा हले, जणू जास्वंदी फूल उमलले. आता जास्वंदी फूल उमलल्यासारखं शिरोभागी तांबडा तुरा उभा टाकलाय असं कोंबड्याचं वर्णन केलेलं आहे. आणि या
प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की ही उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या पाहून घेऊया. आता उत्प्रेक्षा अलंकार ओळखायचं झालं तर जणू काय, गमे, वाटे, भासे असे शब्द जर आले किंवा वाक्यामध्ये वारंवार अशा शब्दाचा उच्चार झालेला असेल तर तेव्हा आपण उत्प्रेक्षा अलंकार आहे म्हणून ओळखू शकतो. आणि अलंकाराची व्याख्या सांगायची झाली तर सोप्या भाषेत ज्याची तुलना करायची आहे उपमेयाबरोबर ते दुसऱ्या वस्तूसारखे म्हणजे उपमानाबरोबर आहे असे मानले जाते, त्याला आपण जणू या शब्दानं दाखवतो म्हणून हा उत्प्रेक्षा अलंकार असतो. ही व्याख्या वहीत लिहून घ्या आणि हे ओळखण्याच्या खुणाचे कीवर्ड शब्द हे सुद्धा वहीत लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. यानंतर प्रश्न क्रमांक 27. ओठ कशाचे देठाची फुलल्या पारिजातकाचे. आता या ओळीतील अलंकार ओळखा. आता ओठ कशाचे तर फुललेल्या पारिजातकाची. उपमा दिली ना ओठाला, त्यामुळे हा सिंपल आहे, उपमा अलंकार आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार. यानंतर प्रश्न क्रमांक 28. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. एखाद्या गोष्टीचे हुबेहूब वर्णन जसेच्या तसे केलेले असते तेव्हा डॅश डॅश अलंकार असतो. आता मी मागच्या एका प्रश्नात तुम्हाला सांगितलं होतं स्वभक्ती अलंकाराची व्याख्या. तीच व्याख्या जशीच्या तशी आयोगाने आपल्याला विचारलेली आहे. तर ही व्याख्या स्वभक्ती अलंकाराची आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 29. उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. अलंकार ओळखा. आता याच्यामध्ये कुठला अलंकार आहे तर ते चेतन गुणोक्ती अलंकार आहे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय नेमकं हे समजून घेऊ आधी. पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा अलंकार अतिशय सुंदर अर्थालंकार म्हणून ओळखला जातो जो निसर्गाला जिवंत रूप देतो असं म्हटलं जातं. मग याची व्याख्या काय तर जेव्हा एखादी अचेतन म्हणजे निर्जीव वस्तू ती सचेतन म्हणजे सजीव वस्तू असल्यासारखी वागते किंवा ती मानवाप्रमाणे हालचाली किंवा कृती करते असे वर्णन केले जाते तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर निर्जीव वस्तूवर मानवी गुणाचे आरोहण केले जाते त्याला आपण चेतना गुणोक्ती अलंकार म्हणून ओळखतो. त्याची मुख्य वैशिष्ट्ये काय तर निर्जीव वस्तू ही निसर्गातील घटक जसं की दगड, झाडे, फुले, ढग इत्यादी त्याची मानवी कृतीबरोबर तुलना केलेली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 30 हा शेवटचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ दररोज रात्री 9 वाजता चॅनलवर येईल त्यामुळं चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न क्रमांक 30. संत म्हणती सप्तपदे सहवासे सखा साधूशी घडते. या ओळीतील अलंकार कोणता तर हा आहे अनुप्रास अलंकार. आणि मी इतके वेळा तुम्हाला अनुप्रास अलंकाराची व्याख्या सांगितली तर ती तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये सांगायची अनुप्रास व्याख्या अलंकाराची. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. असाच अभ्यास करत राहा आणि हो, स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचंच आहे. धन्यवाद.